जेव्हा ठरलं असं की स्वयं टॉक्सला मी बोलणार आहे तेव्हा अनेक अभिनंदनाचे मेसेज मला आले, संदेश आले की खूप छान अभिनंदन. पण काही काही मेसेज असे आले की त्याच्यावर रिॲक्ट काय करायचं हे कळलं नाही. त्यातला आज सकाळी एक आला होता, स्वयं टिकटॉकसाठी अभिनंदन. मित्रांनो, ह्या सगळ्यांना ना शिक्षा दिली पाहिजे. अशी जे असतात ना, ते रात्री आपल्याला जे वन करतात का पाठवतात बघा एकमेकांना, त्यातली ही कॅटेगरी आहे. मला असं वाटतं त्यांना एका तळ्यात होती बदके पिले सुरेख या गाण्यावर लावणी करायला लावली पाहिजे, ही शिक्षा दिली पाहिजे. मुद्दा असाच आहे की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस असं म्हणतात. विनोद हा सातत्याने नव्यानेच करावा लागतो, म्हणून कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस असं मला वाटतं. इथे समजा आपले महेश काळे आले, राहुल देशपांडे आले, तोडी रागातली एखादी सुंदरशी त्यांनी लंगर का करिये जिन मारो वगैरे तोडी रागातली एखादी बंदिश गायली. थोड्याने दुसरे अजून गायक आले, त्यांनी तीच बंदिश गायली. प्रत्येकाला तुम्हाला आवडणार ती, की त्या गायकांनी ना, राहुल देशपांडेंनी ती चाल अप्रतिम घेतली होती. त्यात तो सूर खूप छान लागला होता. विनोदाचं तसं नसतं, एकदा ऐकला की संपतो. त्याची एक्सपायरी डेट ही खूप कमी असते. मग तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तो विनोद सुरू झाला की तुम्ही म्हणता हा मी ऐकला, याच्यात काही मजा नाही आहे. आणि विनोद काही असा धबधबा नाही आहे ना की बाबा तांब्या घेतला हा घ्या विनोद, असं नाही. असं नाही करता येत, तो निर्माण करावा लागतो. गंमत हीच आहे की निर्माण कुठून होतो. नॉर्मली सगळे आम्हाला प्रश्न विचारतात की कुठून येतो हा विनोद तुमच्यात. तर विनोद काही असं एका दिवसात कोणी येऊन असं बाबा हात ठेवला आहे देवीने आणि असं नाही येते. माझे दैवत पु ल देशपांडे आहेत आणि त्यांची जी निरीक्षण शक्ती आहे ती मला खूप इन्स्पायर करत आलेली आहे आजपर्यंत. मला असं वाटतं माझ्या बाबतीत, तुमच्या आमच्या बाबतीत जे किस्से घडत असतात तोच विनोद असतो मोठा. आणि यासाठी फक्त आपला जो तिसरा डोळा असतो निरीक्षण शक्तीचा, तो तुम्हाला उघडावा लागतो. त्याला तुम्हाला तुमचा अवयव बनवावा लागतो. गंमत अशीच आहे माझ्या बाबतीत सुद्धा. आता माझं असं प्राक्तन आहे, माझं असं नशीब आहे की अनेक विनोदी असे किस्से माझ्या बाबतीतच घडत असतात. अनेक वेळेला मला पुरस्कार जाहीर होतात. एकदा मी जाहीर झालेला पुरस्कार घ्यायला गेलो होतो, तो पुरस्कार हरवला होता. मग त्यांनी मला दुसरा पुरस्कार दिला, तो मी उलटा पकडला असा, कारण ते दिसलं दुसऱ्याचा होता तो. हे असं अनेक वेळेला माझ्या बाबतीत घडलेलं आहे. माझ्या बाबतीत एक अतिशय सुंदर घटना घडलेली होती की छगन चौगुले नावाचे आपले संगीतकार आहेत, ज्यांनी नवरी नटली अगं बाई सुपर, हे त्यांनी जे संगीतकार आहेत फार थोर संगीतकार होऊन गेले. त्यांचा काही 2-3 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तर माझ्या एका फॅननी फेसबुकवर टाकलं समीर चौगुले गेले. कारण आपल्याकडे वेळ नसतो वाचायला. आपल्याकडे चौगुले गेले म्हटलं की समीर चौगुले गेले. आणि त्यांनी म्हणजे 3 फोटो टाकले होते, असे असे आणि असे. आणि त्याच्याकडे लिहिलेलं होतं की हे वय नव्हतं त्याचं जायचं. म्हणजे त्याच्याकडे ती ओळ वाचायला वेळ नव्हता, पण बाकी सगळं लिहायला वेळ होता त्यांच्याकडे. प्रेम असतं त्यांचं, खूप प्रेम असतं त्यांचं. त्याच्यावर आम्ही आमच्याकडे एक प्रहसन केलं, विशाखा सुभेदार आणि माझं. जिथे माझ्या सत्काराचा समारंभ असतो आणि मी जाईपर्यंत तिथे असा संदेश पोचतो की समीर चौगुले गेले. आता समजा हा कार्यक्रम सुरू आहे आणि इथेच संदेश आला समीर चौगुले गेले. नवीन काळीने घाई गडबड केली आणि इकडे शोकसभा समीर चौगुले असं लिहिलं. सगळं झालं. त्याच्यावर 30-35 हजार रुपये खर्च केले. डिजिटली सगळं बदललं. समीर चौगुले आले. नवीन म्हणतो सॉरी आता नाही, आता तू गेलायस, आता आम्ही खर्च केलेला आहे, त्यामुळे आता काही चेंज नाही होऊ शकत. मग तू पाहिजे तर दाढी किंवा मिशी लावून ये, मी आता नाही होऊ शकत. हेच किजटं हेच असतं. तुम्हाला आजूबाजूला जे मिळतं, जी प्रहसनं असतात. एकदा मी लातूरला गेलेलो होतो. लातूरला अशी पद्धत आहे, एका कार्यशाळेचं उद्घाटन होतं. तिकडे अशी पद्धत आहे की गेल्यानंतर फेटा बांधतात, मानाचा फेटा बांधतात. मला बसवलं. एक तरुण मुलगा होता, तो मला बघून खूप एक्साईट झाला आणि त्यांनी माझा फेटा बांधला. असं करताना माझी मान अशी तिरकी झाली, माझी म्हणजे मानच तिरपली पूर्ण. पुढचं अख्खं भाषण मी असं केलं, सगळ्यांना असं सांगत होतो. तिथून मी आमच्या सचिन मोठे सरांना फोन केला होता. सचिन मोठे सर, विषय सापडला. विशाखा सुभेदारवर मी एक स्किट केलेला आहे. ST स्टँडवर ती मान माझी हे होते. गंमत हीच आहे की हे सगळे विनोद आजूबाजूला बागडत असतात. त्यांना फक्त पकडायचं असतं, मांडीवर बसवायचं असतं, विनोदाचं टोपरं लाळेरं वगैरे लावायचं असतं आणि ते तुमच्यासमोर असं प्रेझेंट करायचं असतं. तुम्हाला खोटं वाटेल, सगळ्यात जास्त विनोद कुठे मिळतात? खरं तर असं असू नये, पण स्मशानात सगळ्यात जास्त विनोद मिळतात. खरं तर असं असू नये. माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आहे. जवळच्या कुणाच्या तरी ओळखीच्या
त्यांचं हे झालं, निधन झालं आणि स्मशानात आम्ही गेलो होतो. आम्ही उभे होतो. सॉरी, मला थोडं तुम्हाला करून दाखवावं लागेल तरच तुम्हाला कळेल. मी उभं होतो. लांबून असे सगळे होते, मध्ये त्यांना ठेवलं होतं, सगळं नमस्कार वगैरे करून जात होते. लांबून एकाने मला बघितलं. अरे चौगुले, स्मशानात. अरे चौगुले. तो माणूस कसा आला बघा. अरे चौगुले, अरे काय म्हणता. आता यावर तुम्ही काय काय रिॲक्ट व्हाल स्मशानात? काय रिॲक्ट व्हाल स्मशानात? एका स्मशानात एकदा मी असं बघितलेलं आहे की ते बॉडी अशी तिथे ठेवलेली होती आणि एक जण आला, त्यांची चाळ होती, शंभू चाळ, आपण एक नाव देऊया शंभू चाळ. त्याचा सेक्रेटरी आला, त्यांनी मोठं तो पुष्पगुच्छ ठेवला आणि त्या प्रेताच्या कानात शंभू चाळीकडून आहे असं म्हटलं आणि नमस्कार करून निघून गेला. आम्ही आमच्या प्रहसनात हेच प्रसंग दाखवतो. हे प्रसंग तुम्ही कुठे ना कुठेतरी बघितलेले असतात. कुठे ना कुठेतरी तुम्हाला वाटत असतं की हे कधीतरी झालं आहे आणि हे आम्ही तुमच्यासमोर मांडतो आणि ते तुम्हाला अपील होतात, ते तुम्हाला खूप जवळचे वाटतात. ही प्रहसनं अनेक लोक आम्हाला सांगतात की अरे हा प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेला आहे. टोल भरत असताना आपल्याला आपली रांगच कशी पुढे जात नाही हे प्रत्येकाला वाटतं की नाही, मला सांगा. हे वाटतं. कितीही सुंदर इंटिरियर केलं तरी सुद्धा किचनच्या टाईल्सवर दुधाच्या पिशव्या का चिकटवलेल्या असतात? सगळ्यात मोठे विनोद मला मिळतात ना लग्नात. लग्नात बायका असतात ना, ते सकाळी 7-7:30ला मेकअप करतात, कारण ती जी असते ब्युटी पार्लरवाली ती खूप बिझी असते. 7-7:30ला मेकअप करतात. 11 वाजेपर्यंत तो मेकअप फुटतो आणि तो फुटतो नवऱ्या चेहऱ्यावर आधी दिसतो आणि मग चिडचिड सुरू होते. लग्नात गेल्यावर सीताफळ बासुंदी देणारा एवढा मख्ख चेहऱ्याचा का असतो? दुसऱ्यांदा मागितलं की त्याच्या बापाचं काय जाते असं का त्याला वाटतं, मला सांगा बघू. तुम्ही मागून बघा, सीताफळ बासुंदी दुसऱ्यांदा मागून बघा. पैसे भरणारे वधू आणि वर असतात, त्याच्या खिशातलं काहीच जात नसतं, हो की नाही? बरं, अजून एक पद्धत असते की छान साड्या घालून लिपस्टिक लावून बायका असतात, त्या तुम्हाला बसवतात. आइए ना, मराठी नसतात त्या, हिंदी असतात. आइए बैठिए, मैं मंगाती हूँ, आपको क्या चाहिए. एकतर लहान मुलं किंवा वृद्ध माणसं अशांनाच ते विचारतात. आमच्यासारखी मध्ये लटकतात, आम्हाला कधीच येत नाहीत विचारायला ते, कारण आम्ही ना धड वृद्धात ना तरुणात. तर त्यांना एखादी गोष्ट मागितली त्यांच्याकडे की ती कधीच वेळेवर येत नाही. तर असे अनेक प्रसंग. आता आमच्यासारखे म्हणजे थोडेफार ओळख असणारे लग्नात जातो तर सगळे फोटो काढतात आमच्याबरोबर. वा वा छान फोटो काढतो. थोड्या वेळाने आम्हाला ना लवकर निघायचं असतं म्हणून भली मोठी रांग लागलेली असते अहेऱ्याची. मग आम्हाला मध्ये घुसवतात, तेव्हा त्यांचे एक्सप्रेशन बघायचे. एक्झॅक्टली ऑपोजिट एक्सप्रेशन असतात. हे कोण मोठे लागून गेले, आम्ही पण आले, आम्ही पण आहेर दिला आहे, आम्हाला हे आहे. ह्या लेवलला सगळे जातात. गंमत हीच आहे, हे सगळे विनोद आजूबाजूला असतात. ते फक्त विनोद तुम्हाला शोधावे लागतात. चार्ली चॅप्लिन हे माझं दुसरं दैवत आहे. मला असं वाटतं की आज समीर चौगुले इथे का उभा आहे याचं सगळ्यात मोठं कारण आहे पॅन्डेमिक. आज पॅन्डेमिकमुळे, महामारीमुळे विनोदाचं काय महत्त्व आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांना कळलेलं आहे. आज विनोद काय करू शकतो हे तुम्हा सगळ्यांना कळलेलं आहे. जिथे चॅनल्समध्ये, विविध वृत्तवाहिन्यांमध्ये स्पर्धा लागलेली होती की आमच्या वाहिनीवर 800 लोकं मेली आज, मग दुसरी वाहिनी सांगायची आमच्या वाहिनीवर 900 लोकं मेली. या सगळ्या निगेटिव्ह आणि नकारात्मक वातावरणात कुठेतरी एक थोडीशी आल्हाददायक झुळूक आली हास्यचित्राच्या नावाने. आम्ही आधी हास्यचित्र करतच होतो, पण त्याचं महत्त्व हे ह्या पॅन्डेमिकनंतर जास्त लक्षात आलं. जे पूर्वी झालेलं होतं, जेव्हा आर्थिक मंदी आलेली होती त्यावेळेला, चार्ली चॅप्लिन सर जेव्हा होते तेव्हा दुसरं महायुद्ध झालेलं होतं, त्या काळात असंच झालेलं होतं. चार्ली चॅप्लिन सर मला मोठे का वाटतात, कारण त्यांच्या विनोदातला जो पॅथॉस आहे, करुणेची जी झालर आहे त्यांच्या विनोदाला, ती मला कुठेतरी खूप अपील करून गेली. म्हणजे 3 दैवत आहेत, चार्ली चॅप्लिन, रोवन ॲटकिन्सन म्हणजे मिस्टर बीन ज्याला आपण ओळखतो, आणि तिसरे म्हणजे पु ल देशपांडे. या तिघांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विनोद केलेले आहेत. समोरच्या कोनाड्यात उभी हिंद माता, बेमटेरावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला. यात बेमटेराव पु ल देशपांडे आहेत, ज्यांनी मला शिकवलं की स्वतःवर विनोद केले पाहिजेत. त्यांचं कुठलंही साहित्य घ्या, व्यक्ती आणि वल्ली घ्या, आसामी घ्या, त्यात सामान्य माणसांचे विनोद आहेत.
म्हणून ते आपल्याला खूप जवळचे वाटतात. चार्ली चॅप्लिन जर खूप राजबेंडे असते आणि चार्ली चॅप्लिन जर खूप देखणे असते, श्रीमंत असते, तर कदाचित आपल्याला ते आवडले नसते. चार्ली चॅप्लिन हा अत्यंत गरीब आणि फाटका मनुष्य आपल्यासमोर येतो, म्हणून तो आपल्याला आपलासा वाटतो. चार्ली चॅप्लिन गोल्ड रश या चित्रपटात बूट शिजवून खातो, ही अतिशयोक्तीच आहे. पण त्या काळी जर तुम्ही बघितलं असतात तर ती अतिशयोक्ती नव्हती, एवढी गरिबी अख्ख्या जगात पसरलेली होती. तर मला असं वाटतं की या तिघांनी आपल्या सगळ्यांना शिकवलेलं आहे की विनोद हा फार महत्त्वाचा आहे आणि कॉमेडी इज अ ब्लडी सिरियस बिझनेस. तो निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आमच्या हास्यजत्रेच्या जवळजवळ 12 तास मीटिंग्स चालतात, तेव्हा कुठे जाऊन आमचे 4 विषय निघतात, बिकॉज इट इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. हास्यजत्रा आज सगळे बघतायत, पण काही असे आम्हाला रिस्पॉन्सेस किंवा अभिप्राय आलेले आहेत की हास्यजत्रेमुळे अनेक आत्महत्या थांबलेल्या आहेत. माझ्याकडे पत्र आलेले आहेत, त्यांचे टेक्स्ट मेसेज आलेले आहेत की आम्ही आत्महत्याला गेलो होतो, पण हास्यजत्रेचं एखादं प्रहसन आम्ही बघितलं आणि खूप त्यांना आवडलं ते प्रहसन आणि त्यांचा विचार त्यांनी बदलला. हा विचार जेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात येतो, हास्यजत्रेच्या अख्ख्या टीमच्या, कुटुंबाच्या, तेव्हा कुठेतरी नक्कीच वाटतं की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. तो जास्तीत जास्त गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. जेव्हा आपल्या इंडियन आर्मीमधले मराठा बटालियनचे कर्नल आम्हाला भेटायला येतात सेटवर, तेव्हा खूप ऊर अभिमानाने भरून येतो. ते म्हणतात की मराठा बटालियन एकत्र आम्ही सगळे बघतो आणि खूप हसतो. मग आमच्यावर खूप टीका जरी झाली, तुम्ही कॉमेडीच करता, माकडचाळे करता, अभिमानाने मिरवतो ती टीका आम्ही, कारण आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. अनेक प्रांतातले अनेक लोक आज आपल्या मराठी कार्यक्रम बघायला लागलेले आहेत. याचा खूप आनंद आहे आणि खूप अभिमान वाटतो की हास्यजत्रा आज घराघरात बघितली जाते. हास्यजत्रेने आम्हाला फार एक उत्तम गोष्ट दिली की हास्यजत्रेने आम्हाला सेलिब्रिटी नाही बनवलं, तुमच्या घरातला एक सदस्य बनवलं, तुमच्या घरातला एक मेंबर बनवलं. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि राहून राहून निरगुडकर सर आता माझी मुलाखत घेणार आहेत, तर मला असं या क्षणाला वाटतं की मीच माझी मुलाखत घेतो आहे, कारण माझी जी नवीन मालिका आलेली आहे पोस्ट ऑफिस तुकडे, त्यात माझं नाव निरगुडकरच आहे. हे जमलं पाहिजे, ह्यात माझं नवीन याचं प्रमोशन करून घेतलं बघा मी. हे तर मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की खूप हसत राहा तुम्ही. हसणं खूप सोपं आहे, नॅचरल आहे. आणि आपल्याकडे काय असतं की आमचं असं अजिबात म्हणणं नाही की प्रत्येक प्रहसन उत्तम होतं, नाही होऊ शकत. सचिन तेंडुलकरसुद्धा प्रत्येक मॅचमध्ये सेंचुरी नाही काढू शकत. पण प्रहसन काही कमी जास्त होतात ना, म्हणून काही चांगली प्रहसनं होतात, हे लक्षात घ्या. थोडंसं खाली आल्यावर ना वर जंप मारायला, उडी मारायला खूप मजा असते, त्यात खूप मजा असते. त्यामुळे आजपर्यंत खूप प्रेम दिलं तुम्ही, असंच प्रेम पुढे सुद्धा देत राहा आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहोत. एवढंच म्हणतो की विनोदावर अजूनही टॅक्स बसवलेला नाही आहे कुठल्याही सरकारने. फुकट आहे, कुठल्याही वयोगटातला मनुष्य आपण हसू शकतो आणि थोडंसं नकारात्मकता आपण सोडली पाहिजे. कसं असतं की कुठल्या विषयावर करायचं आहे, हल्ली आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत निरगुडे साहेब, त्या थोड्याशा अशा काचेच्या बाहुल्या झालेल्या आहेत. नंतर मी एक वाक्य घेतलं होतं आमच्या प्रहसनात की यार मी हुशार होतो, मी याला गेलो, सायन्सला गेलो. हा पशा ढ होता, तो आर्ट्सला गेला. मला 3-4 आर्ट्सवाल्यांच्या धमकीचे फोन आले, आम्ही काय ढ आहोत काय, आम्ही आर्ट्सला गेलो, आम्ही काय ढ आहोत काय. असं प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट जर लावायला लागलं तर मग कठीण आहे. वारेवरची वरात तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, त्यातली साक्ष तुम्हाला आठवत असेल. ती साक्ष आजच्या घडीला कोणी लिहू शकतं का, तर नाही. आज कोणीही ती साक्ष लिहू शकत नाही जी पु ल देशपांड्यांनी रामायणावर लिहून ठेवलेली आहे. ती साक्ष एकदा बघा तुम्ही, केवढी हिलेरियस आहे. गंमत हीच आहे, आम्हालासुद्धा खूप कुंपणं, खूप प्रकर्षाने कुंपणं पाळावी लागतात आणि त्या कुंपणाचे काटे खूप धारदार झालेले आहेत. बघितले तरी टोचतात, जाणं दूर राहिलं. त्यामुळे समजून घ्या आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.